भारताकडून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पीओके मधील 9 ठिकाणांवर हल्ला। पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त। भारताने पहलगाम मधील हल्ल्याचा बदला घेतला। भारताने उत्तर देण्याच्या आपल्या अधिकारांचा वापर केला। भारताने जबाबदारीने कारवाई केली आहे। भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांची प्रतिक्रिया। 9 दहशतवादी तळांवर भारताचा हल्ला। हल्ल्यामध्ये पाकमधील एकही सामान्य नागरिकाच्या मृत्यूची नोंद नाही। भारतीय लष्कराची माहिती। मध्यरात्री भारतीय लष्कराकडून एअर स्ट्राईक। मसूद अझहर हाफिज सईदच्या ठिकाणांवर भारताचे यशस्वी हल्ले। जैश ए मोहम्मदचे 100 दहशतवादी ठार। जैशचा हेडक्वार्टर मरकज सुभान अल्लाह भारताच्या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त। याच भागात जैशचा प्रमुख मसूद अझहरचं घर। भारतानं बहावलपूरमध्ये केलेल्या हल्ल्यात मौलाना मसूद अझहरचं संपूर्ण कुटुंब ठार। मौलाना मसूद अझहरबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही। सूत्रांची माहिती। तोयबाच्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला। मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील अजमल कसाबनं याच ठिकाणी प्रशिक्षण घेतलं होतं। भारताच्या हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मदचे 4, लष्कर ए तैयबाचे 3 आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे 2 तळ उद्ध्वस्त। एअर स्ट्राईकमध्ये मोठं नुकसान झालं। जैश ए मोहम्मदची कबुली। भारतानं 6 ठिकाणी 24 मिसाईल डागले। पाकिस्तानी लष्कराची कबुली। 8 जणांचा मृत्यू, 33 जण जखमी झाल्याची पाकिस्तानी लष्कराची माहिती। पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून युद्धाची धमकी। पाकिस्तानने राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात इमर्जन्सीची घोषणा। भारताच्या हल्ल्याला कोणतेही प्रत्युत्तर देऊ नका। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री रुबियो यांचा पाकला थेट इशारा। भारताला दहशतवाद्यांविरोधात कारवाईचा अधिकार। अमेरिकेचा भारताला पाठिंबा। इस्रायलचा भारताला पाठिंबा। भारताच्या स्वरक्षणासाठी अधिकाराचे इस्रायलकडून समर्थन। लपण्यासाठी कुठेही जागा नाही, हे दहशतवाद्यांना माहिती असलं पाहिजे। इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांचं ट्विट।